जळगावमध्ये पाळधी हे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचं गाव आहे। 31 डिसेंबरला रात्री 2 गटातल्या वादामुळे पाळधी गाव पेटलं। एका क्षुल्लक कारणावरून 2 गट आमने-सामने आले आणि वाद इतका विकोपाला गेला की त्याचं जाळपोळ आणि दगडफेकीत रूपांतर झालं। नेमकं काय घडलं होतं आणि सध्या काय स्थिती आहे तिथे या रिपोर्टमधून पाहूया। जाळपोळ, दुकानांची तोडफोड आणि वाहनांची राखरांगोळी। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी गावावर ही परिस्थिती ओढावली। याला निमित्त ठरलं एक क्षुल्लक कारण। मंत्री गुलाबराव पाटलांच्या परिवाराला घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकानं हॉर्न वाजवल्याच्या रागातनं 2 गट आमने सामने आले आणि हा वाद विकोपाला जाऊन जाळपोळ आणि दगडफेकीत रूपांतर झालं। पाळधी गावात काय घडलं? मंत्री गुलाबराव पाटलांचे कुटुंबीय त्यांच्या वाहनातनं जात होते। हॉर्न वाजवल्याच्या रागातनं गुलाबराव पाटलांच्या चालकाला काही तरुणांनी शिवीगाळ केली। वाहनामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नी असल्यामुळे वाद पेटला। शिवीगाळ करणाऱ्या तरुणांच्या अंगावर शिवसेनेचे कार्यकर्ते धावून गेले। 2 गट आमने सामने आल्यानं दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली। राड्याच्या प्रकरणात 25 जणांवर गुन्हे दाखल झालेत, तर 7 ते 8 जणांना अटक झाली आहे। त्या पाळधी गावामध्ये 2 गटांमध्ये काही कारणास्तव जे काही वादविवाद झाला होता, त्या वादविवादातनं काही दुकानं व गाड्या यांचं जाळून तसं तोडफोड करून नुकसान करण्यात आलेलं होतं। या अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशन येथे 20 ते 25 लोकांविरोधात आपण फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आत्तापर्यंत 7 लोकांना अटक केलेली आहे। जे कोण कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतील त्यांना महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र प्रशासन हे क्षमा करणार नाही आणि सत्य काय आहे ते लोकांना समजलं पाहिजे की नेमकी काय घटना झाली। कारण शेवटी मंत्री महोदयांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा जीवाचा किंवा सामान्य कोणाच्याही जीवाचा जर जिथे प्रश्न उद्भव होतो तिकडे निश्चितच महाराष्ट्र पोलीस याच्यामध्ये सतर्कता बाळगतील। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं। सद्यस्थितीला पाळधी गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। कुणीही समाज माध्यमांवरती या संदर्भात अफवा पसरवू नये असं आवाहन पोलिसांकडनं करण्यात आलंय। पाळधी गावात काय परिस्थिती? जाळपोळीमध्ये 4 ते 5 दुकानं खाक, 10 ते 12 दुकानांची तोडफोड, 4 ते 5 वाहनांची जाळपोळ। 2 जानेवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानं बंद। पाळधी गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तो आहे ना। आज सकाळपासून आपण जर बघितलं तर मोठा फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठा तगडा पोलीस बंदोबस्त आहे। उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी आहेत आणि अत्यावश्यक सेवा वगळून या ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नाही आहे गावात। आणि आपण जर बघितलं तर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक असतील, अप्पर पोलीस अधीक्षक असतील, या ठिकाणी येऊन घटनास्थळी त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते आहे। क्षुल्लक कारणावरनं पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसैनिक भिडले, पण जळगावच्या पाळधी गावातल्या वादात ग्रामस्थ नाहक भरडले गेलेत। कारण वाहनांसह 10 ते 12 दुकानं पेटवून दिल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आम्हाला सकाळी कळालं की तुमचं दुकान जळालं। आता कोणी जाळलं काही कळालं नाही आम्हाला। आमचं खूप 25-1 लाखापर्यंत 20-22 लाखापर्यंत आमचं नुकसान आहे। आम्ही गरीब लोक आहे, आम्ही रस्त्यावर येऊन गेले, आजच बेघर होऊन गेले। नुकसान तर सर माझा गेला 15-16 लाखाचा वरतीच माल होता। मोबाईलचा रिचार्ज वगैरे मी सर्व ठेवलं, पैसे दिले भी होते माझे थोडेफार, ते सर्व पूरा नुकसान झाला है। रात को पाल्दी गांव में जो घटना हुई, उस घटना घटने के तुरंत बाद पुलिस विभाग और महसूल विभाग स्थानिक प्रशासन की मदद से यहाँ पे कार्यरत है और माननीय जिलाधिकारी महोदय के निर्देश के अनुसार तुरंत जितने भी लोगों का यहाँ पे नुकसान हुआ है उनके पंचनामे की कार्रवाई यहाँ पे की गई है। करीबन 15 लोग, उनके कुछ छोटे शॉप्स थे, उनमें जो माल था उनका नुकसान का भी पंचनामा किया गया है। जगभरात नववर्षाचं स्वागत आनंद आणि जल्लोषामध्ये झालं, पण त्याच वेळी मंत्री गुलाबराव पाटलांचं पाळधी गाव क्षुल्लक कारणावरनं जळत होतं। त्यामुळे आता या प्रकरणी जबाबदार लोकांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।